नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला असून या संदर्भात मेहकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण दळवी यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून सरपंचांवर दिवसेंदिवस असे प्रकार वाढतच आहेत, हल्ले होत आहेत, सरपंच दहशतमध्ये काम करत आहेत, त्यामुळे शासनाने सरपंचांना संरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे। संतोष देशमुख यांचा खून झाला ही घटना अतिशय निंदनीय आहे। अशा घटना जर होत असतील तर येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच लोक निवडणूक लढणार नाहीत अशी भावना सुद्धा अरुण दळवी यांनी व्यक्त केली आहे। तर लवकरच मेहकर तालुक्यातील सरपंच घेऊन मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे अरुण दळवी यांनी सांगितले। नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाड, आपल्यासोबत सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत अरुण दळवी साहेब। बीड जिल्ह्यातील केज या तालुक्यातील संतोष देशमुख या सरपंचाचा 2 दिवसापूर्वी खून झालेला आहे। सरपंचावर अनेक गावामध्ये दिवसेंदिवस हल्ले, मारहाण किंवा पोलीस यांच्या तक्रारी अशा भानगडी दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि ही सरपंचाची झालेली हत्या अतिशय दुर्दैवी घटना आहे। सरपंच संघटनेचे अरुण भाऊ दळवी आहेत आपल्यासोबत, आपण काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेऊया। सरपंच नमस्कार। नमस्कार। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सरपंचाचा खून झालेला आहे संतोष देशमुख साहेबाचा, म्हणजे तुम्हाला सरपंच लोकल शासनाकडून काही संरक्षण किंवा त्या घटनेकडे कसं पाहता तुम्ही? आम्हाला आजपर्यंत शासनाकडून कोणत्याही प्रकारचं संरक्षण मिळत नाही। सरपंच हा गावामध्ये प्रत्येक भानगडीमध्ये समाजाचे तंटे मिटवणे, नालीचे काम, नाली असेल नालीच्या भानगडी मिटवणे, रस्त्याच्या भानगडी मिटवणे, मुरुमाच्या भानगडी मिटवणे, ज्या काय गावाच्या असतात गरजा असतात त्या गावाच्या गरजा या सरपंचाकडे अवलंबून असतात आणि तो त्या गावात नेहमी त्याला प्रत्येक समाजाकडे जावं लागते, समाजाकडे तरी जावं लागते आणि त्यात शासकीय कर्मचाऱ्याकडे बी त्यांना जावं म्हणजे त्यांना हे द्यावं लागते की त्यामुळं आमच्या कुठेही सरपंचाला संरक्षण नाही आहे। ही जी दुर्दैवी आमचे संतोषराव देशमुख यांचा जो खून झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे। कारण की आज सरकारने आमच्या महाराष्ट्र सरकारने 50% आरक्षण महिलांना दिलेले, उद्या भविष्यामध्ये कोणीही सरपंचाच्या निवडणुकीकरता उभं बी राहणार नाही। असे जर प्रकार जर घडत गेले तर कोणीही सरपंचाच्या निवडणुकीला उभं राहणार नाही, ही खेदाची बाब आहे। तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब यांनी आमच्या सरपंच लोकांना एक संरक्षण म्हणून, जसा शासकीय कर्मचाऱ्याला एक कायदा आहे की समजा काही जर भानगड झाली तर त्याला एक कायदा आहे, त्यांचे कायदा आहे, तसा हा कायदा आमच्या सरपंच लोकांना द्यावा, कारण त्याच्यापासून आमच्या सरपंचाला एक संरक्षण मिळू शकते। जे खून झाला सरपंचाचा हे कशातून झाला असं तुम्हाला काय वाटतं नेमकं? हा जो खून झाला माझ्या माहितीप्रमाणे त्या केस तालुक्यात ते मज्जाच गाव आहे, त्या गावामध्ये पवनचक्कीमध्ये एक वाद होता। तो वाद मिटवण्याकरता सरपंच तिथे गेले होते, तो वाद मिटला होता, पण काही गावात आल्यानंतर डबल वाद झाला आणि त्या वाद झाल्यामुळे एक व्हिडिओ क्लिप त्या सरपंचानं समोर शासकीय कर्मचाऱ्याला पाठवली म्हणा, तर असा एक प्रकार तिथं घडलेला आहे। तर त्या वैमनस्यातून काही लोकांनी त्यांचं अपहरण करून त्यांचा खून केला। म्हणजे सरपंचाला कुठेही जावं लागते, बेरात्री कुठे झालं कुठेही जावं लागते, तरी सरकारनं हे विषय गांभीर्याने घेऊन आमच्या सरपंच लोकांना एक कवच म्हणून एक शासनाचं काही ना काही देण्यात यावं, संरक्षण देण्यात यावं असं मी मेहकर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने तसेच बुलढाणा जिल्हा सरपंचाच्या वतीने मागणी करतो आणि आम्ही बी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना एक निवेदन देणार आहोत की ज्या व्यक्तीने हा खून केला आहे या व्यक्तीला कडक कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी असं आम्ही एक निवेदन देणार आहे। हे होते सरपंच संघटनेचे अध्यक्ष अरुण भाऊ दळवी। बीड जिल्ह्यामध्ये ज्या सरपंचाचा खून झाला त्या सरपंचाचा तीव्र प्रकारात यांनी निषेध नोंदविला आहे आणि मुख्यमंत्री असो किंवा महाराष्ट्र शासन असो यांनी सरपंच लोकांना काहीतरी संरक्षण द्यायला पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये सरपंच पदासाठी निवडणूक कोणीही लढणार नाही आणि या घटनेसंदर्भात ते बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सरपंच मिळून मुख्यमंत्र्याकडे जाऊन त्या संदर्भात मागणी करणार आहेत।
तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.